नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खाकीचा वचक संपला। सुधागड तालुक्यात चक्क पोलीस पाटलालाच लोखंडी रॉडने बेदम मारहाण, 8 जणांवर गुन्हा दाखल। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणी लक्ष देऊन कडक कारवाईची कुटुंबाची मागणी। रायगडच्या सुधागड तालुक्यातील नेरे गावच्या बस स्टॉपजवळ एका अत्यंत धक्कादायक आणि कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या घटनेत गावातील कायदा सांभाळणाऱ्या पोलीस पाटलावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात एकूण 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे। या गंभीर घटनेकडे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन आरोपीवर जलद व कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी चंद्रकांत नथुराम पोकळे, वय 42 वर्ष, राहणार नेरे, पोस्ट घोटावडे, तालुका सुधागड, हे नेरे गावाचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत। 10 जुलै रोजी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पोकळे हे नेरे गावच्या बस स्टॉपजवळ उभे होते। यावेळी आधी केलेल्या एका तक्रारीचा जुना राग मनात धरून 3 मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांना अडवले। त्यामध्ये अनिकेत अनंत पाठारे याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने पोलीस पाटलांच्या कपाळावर आणि हातावर जोरदार वार करून त्यांना गंभीर दुखापत केली। तर दुसरा तरुण रोहन रोहिदास राऊत याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोळ्यावर व पोटावर मारहाण केली। हल्ला एवढ्यावर थांबला नाही। तिसरा तरुण आदित्य अनिल पाठारे याने पोलीस पाटलांना ओढाताण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून नुकसान केले। तर मिहिर मनोहर पाठारे याने त्यांना जमिनीवर खाली पाडले। त्यानंतर ऋषिकेश अनिल पाठारे, सुधीर सीताराम पोकळे, साहिल शरद पोकळे आणि अनिल चिंधू पाठारे यांनी संगनमत करून इको गाडीतून येत पोलीस पाटलांना अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या हातातील मोबाईल जमिनीवर फेकून तोडून टाकला। तसेच चंद्रकांत पोकळे यांच्या खिशातील 5,500 रुपये झटापटीत खाली पडून नुकसान झाले। या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान मारहाण करणाऱ्या तरुण गटातील व्यक्तींनी देखील पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची जांभूळपाडा दूरक्षेत्र पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। पोलीस पाटलावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण सुधागड तालुक्यात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धमशील सावंत, सुधागड, पाली। मी पोलीस पाटील नेरेगाव। मी परळीतून शाळा 8:45 वाजता घरी जात असताना माझ्याच गावातील 8-9 तरुणांचा बोलका माझ्या बाईक घेऊन माझ्या समोर आले आणि मला अवश्य वाटत शिवीगाळ केली आणि त्यांच्या हातात असलेल्या रॉडने मला मारायची सुरुवात केली। त्या मारानेच मी खाली कोसळलो। तसेच आजूबाजूचे 4-5 जण त्यांनी लाथाबुक्क्यांनी मला मारहाण केली। तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होईल। मी आत्ता अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। जाईपर्यंत परवा रात्री काय झालं? परवा रात्री 9-9:30 वाजता पप्पा इथे बस स्टॉपवर बसले होते आणि गावातले काही स्थानिक नागरिक आले आणि त्यांना दमदाटी करून मारायला सुरुवात केली। त्यांनी धक्का वगैरे द्यायला लागले आणि माझ्या पप्पांचं नाव हल्ला केला, माझ्या पप्पाला हल्ला केला आणि डोक्यावरती वगैरे, पोटावरती, हातांवरती खूप सिरियस आहेत ते। आता ते अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि म्हणजे ते गावात ना आले आणि त्यांच्यावर दमदाटी वगैरे करायला लागले। आज सकाळीच आमच्यावर धमकी देण्यात आली, आमच्यावर दमदाटी करण्यात आली। तुम्ही कोण आहेत? त्या मारले त्यांची आई आहेत का?
मारले त्यांची आई आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? आता माझ्या मुलाला तेही बिन आपलं ती का मारायचं? माझ्या मुलावर हल्ला केला तेही. माझ्या मुलगा कुणाच्या भांडणात नाही, इथं बसलेला बस स्टॉपला त्यांनी मारला या लोकांनी आमच्या गावातल्या. स्थानिक गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? स्थानिक गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? ते गावचे पोलीस पाटील होते आज त्यांच्यावर हल्ला होता. ते सर्वसामान्य नागरिकांना पण धोका आहे ना त्यांच्यापासून, त्यांना न्याय मिळायला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नागरिक पण सुरक्षित नाहीये? ठीक आहे. ते खुले